2 दिवसांपूर्वी अजित पवारांनी महेश लांडगेंचं नाव न घेता टीका केली होती आणि त्यावर महेश लांडगेंनी आज प्रत्युत्तर दिलंय। आरोप करताना अनेकांनी पातळी सोडलेली आहे। त्यांच्या आरोपाला उत्तर देण्यात इंटरेस्ट नाही असं लांडगे म्हणाले। तर काही लोकांच्या प्रॉपर्ट्या कोट्यवधींपर्यंत वाढल्याचं अजितदादा म्हणाले होते। काही लोकांच्या प्रॉपर्ट्या कशामुळे वाढल्या, असा काय चमत्कार घडला, असं काय त्यांनी कामं करून दाखवली, असे काय त्यांची इंडस्ट्री आहे की आज एक कोट्याधीश चे मालक हे झालेले आहेत। आता सत्तेची मस्ती, नशा आणि माळ झालेला आहे आणि त्यामुळे या सगळ्या घटना घडतायत। या ठिकाणी आरोप करत असताना अनेक लोकांनी पातळी सोडलेली आहे भाऊ। आम्ही त्याच्यात जात नाही, कारण आम्हाला त्याच्यामध्ये कल पहिल्यापासून इंटरेस्ट नाही आरोपाला उत्तर द्यायचं। पण मी प्रामुख्यानं सांगतो, ज्यावेळेस हे माजी सैनिक माझ्याबरोबर येतात, भेटतात, मला माझ्या संग चर्चा करतात, त्यावेळेस मला एक प्रकारची ऊर्जा भेटते भाऊ। यांच्याकडनं, या माजी सैनिकांकडनं नेहमी मला काय मिळतं तर समाजात काम करण्याची ऊर्जा भेटते। काहीतरी व्हिडिओ पोस्ट करून दिशाभूल करण्याचा प्रयत्न असं म्हटलेलं आहे जगताप यांनी। कल्ला करून गल्ला भरायचे दिवस गेले, आता जनता सुज्ञ असल्याचं संग्राम जगताप यांनी म्हटलेलं आहे। खोटे व्हिडिओ व्हायरल करून पोलिसांवर आरोप करणं चुकीचं असं जगताप यांनी म्हटलेलं आहे। वस्तुस्थिती कुणीतरी एखाद्या चिल्लर लोक जे असतात ते कुठेतरी व्हिडिओ आपल्याला पाठवतात आणि त्याची आपण शहानिशा न करता आपण जे पोस्ट करतो याचं काही लोकांना समजलं पाहिजे, भान पाहिजे की कुठला व्हिडिओ आहे, काय आहे। पण त्या नगरच्या जनतेला सगळं श्रुत आहे, कोणाला उमेदवार नाहीत, उमेदवार नसताना अशा काहीतरी कल्ला पुकार करायचा आणि कल्ला करून गल्ला भरायचा। आता दिवस ते संपलेले, ते फार वर्ष झाले त्याला, तर ते विषय संपून गेलेला आहे। पण कुठेतरी अशा या अशा गोष्टींना आता बळी पडत नाही। पोलिसांवर जर आरोप करत असतील तर महाराष्ट्र सरकारच्या पोलीस विभागाने या अशा लोकांवरती कायदेशीर गुन्हे देखील दाखल केले।